गावात पोचलो आणि दिंडीचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर आम्ही आलो आहे आमच्या गावातील विठ्ठल महाराज मंदिरात. इथे विठ्ठल महाराजांची समाधी आहे, तर इथंही देखील आम्ही दर्शन घेतलं आणि त्याच्या बाजूलाच विठ्ठलाचं मंदिर आहे आमच्या गावामध्ये. ज्या मंदिरामध्ये फक्त विठ्ठलाची मूर्ती आहे आणि काहीसं जुन्या काळातील असं छान मंदिर आहे. त्या मंदिरातील आपल्या विठुरायाचं देखील दर्शन घेतलं. तुम्ही देखील आमच्या गावातील विठुरायाचं दर्शन घ्या. आणि काहीसा असा आमचा आजचा दिवस थोडा धावपळीत पण सार्थकी लागला, कारण सकाळपासूनचा प्रवास आणि त्यानंतर घरी पोहोचल्यानंतर आत्याने सांगितलं की लगेच तयारी करून जा. खूप वर्षानंतर म्हणजे माझ्या लग्नानंतर ही दुसरीच वेळ आहे की सप्त्याची सांगता आहे आणि मी म्हणजे घरी आहे, गावी आहे. तर म्हणून म्हटलं चला दर्शन घेऊयात. तर असं काहीसं एकदम छान प्रसन्न वातावरण करणारं आमच्या गावातील विठ्ठलाचं मंदिर आहे. बाहेर छान सभामंडप आहे आणि आत गाभाऱ्यामध्ये विठ्ठलाची मूर्ती आहे. गावी असल्यामुळे इकडे तिकडे थोडासा आवाज आहे, तर व्हॉइस ओव्हरमध्ये थोडे आवाज येण्याची शक्यता आहे, तर ते तुम्ही सांभाळून घ्यालच. तर अशा प्रकारे धावपळीत पण छान असा आमचा आज प्रवास देखील झाला आणि देवदर्शन देखील झालं. त्यानंतर विठ्ठल मंदिराच्या बाजूलाच श्रीकृष्णाचं देखील मंदिर आहे, तिथं देखील दर्शन घेतलं आणि आमचा दिवसाची सांगता झाली. यानंतर घरी गेलो आणि बाकी तर आत्यांनी आवरलेलंच होतं. तर इकडं आत्यांचं देखील ज्ञानेश्वरीचं पारायण चालू. पांडुरंग आवडीचा काही कोटे घालणे भार राहिलो निश्चिंत निरवले संते विठोबाची लावणी हात क्रोळीला माता सांगतले चिंता न करावी कठीकर समाचरण साजरे राहिला वेवले त्रिभुवा कुंडले. आता दिवसभर आम्ही फिरून आलो सगळीकडून. गावात आमच्या सप्त्याचा कार्यक्रम होता, त्याच्यात सांगता होती, तर दिंडीला जाऊन आलो, विठ्ठलाचं दर्शन वगैरे घेऊन आलो. इकडं आत्या बसलेत, आत्यांच्या श्रावणानिमित्त चालले पारायण ज्ञानेश्वरीचं. आणि आम्ही आता आलो, आता संध्याकाळ झाली, आता बघू स्वयंपाकाचं वगैरे. गावात खीर असते ना प्रसादाला, खीर आणायला परत हे गेलेत मला सोडून, कारण गावात दर्शन वगैरे घेतल्यानंतर जरा उशीर झाला सगळ्यांच्या भेटी वगैरे घेण्यात, त्याच्यामुळं. काय मग आत्या? काय नाही, बसली आता हरिपाठ करून. आत्यांचं वाचन आता वगैरे तुम्ही आलाय म्हणजे स्वयंपाकाचं बघायचं करूया आता. तुम्ही बघा. करूया की. आता काय खीर आहे म्हटल्यावर काहीतरी भाजी चपाती भाकरी काहीतरी बनवू. असा आहे आमचा आज सासू सुनांचा बेत, काहीतरी बनवायचा, त्याच्यामुळं काय तेच आमचं सगळं. आजचा पहिला दिवस गावचा धावपळीत गेला, पण छान दर्शन वगैरे झाल्यामुळं मन देखील प्रसन्न झालं. तुम्ही आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.